नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे कांद्याची कचोरी. हे खायला अप्रतिम लागते. तुम्ही हे थंड करून 2 ते 3 दिवससुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत कांद्याची कचोरी. बऱ्याच टाईपच्या तुम्ही कचोऱ्या खाल्ल्या असतील किंवा पाहिल्या असतील. त्यापैकी आज आपण कांद्याची कचोरी बनवणार आहोत. तर कचोरी बनवण्यासाठी मी इथं 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. व्यवस्थित चाळून घेतलेला आहे मैदा. आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता यामध्ये थोडासा ओवा घालायचा आपल्याला. पाव चमचा ओवा घेतलेला आहे, ते घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 चमचे मोहन घालायचं आहे. कच्च्या तेलाचंच आपल्याला मोहन घालायचं आहे. 4 चमचे घातलेलं आहे तेल. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मैद्याला लावून घ्यायचं आहे तेल. सगळ्या मैद्याला तेल लागलं पाहिजे. सगळ्या मैद्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. नंतर मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. एकूण 6 चमचे तेल घातलेलं आहे. आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे. असे मूठ वळलेले आहे पिठाचे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मैदा मळून घ्यायचा आहे. आपण जसं पोळीला पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे. अगोदर थोडासा घट्टच मळायचा आहे आपल्याला. नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी लावून नंतर आपल्याला व्यवस्थित मळायचा आहे मैदा. अशा प्रकारे मी घट्ट मैदा मळून घेतलेला आहे. आता यावर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित हे मैदा मळून घ्यायचा आहे. असं एकदम असं नरम करायचं आहे आपल्याला पाणी लावून मैदा. 5 ते 6 मिनिट आपल्याला हा मैदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली कचोरी अशी खस्ता होते. आपल्याला असं व्यवस्थित अशा प्रकारे मैदा मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी मैदा मळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. सुरुवातीला मी एकदम असा घट्ट मळून घेतलेला होता मैदा. त्याला पाणी लावून असं व्यवस्थित मी 5 ते 6 मिनिट हा मैदा मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असं एकदम नरम झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे मैदा. आता आपल्याला हे अर्धा तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला कचोरीचं स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं. आता यामध्ये आपल्याला एक सुरुवातीला मसाला बनवून घ्यायचा आहे. इथं मी 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशोप घेतलेले आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. आता आपल्याला हे जाडसर याचा एक मसाला बनवून घ्यायचा आहे. जास्त बारीक पावडर करायची नाही, थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जाडसर याचा मसाला बनवून घेतलेला आहे. एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. जास्त तेल घालायचं नाही. इथं मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे. आता या तेलामध्ये आपण जे मसाला बनवून घेतला होता मिक्सरमधून ते घालायचं आहे आपल्याला. आता हे मसाला आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित फ्राय करायचा आहे तेलामध्ये. गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे. व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला. 2 मिनिट व्यवस्थित मसाला परतायचा आहे आपल्याला. मसाला मी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हिंग. हिंग आपल्याला अवश्य घालायचा आहे यामध्ये.
इथं मी 3 पाकळ्या लसणाच्या बारीक अशा चॉप करून घेतलेले ते घालायच्यात आपल्याला. जास्त पण घालायचं नाही, 3च घेतलेले आहेत मी. आता लसूणसुद्धा व्यवस्थित आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता यामध्येच घालायच्या आहेत आपल्याला मी 2 हिरव्या मिरच्या अशा लांब लांब अशा आतून कापून घेतलेल्या आहेत उभ्या, ते घालायच्या आहेत आपल्याला. आता हे सुद्धा 1 ते 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. लसूण आणि मिरच्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला. आता इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आपल्याला. 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे, यापेक्षा जास्त नाही घालायचं आपल्याला. आता हे बेसन पीठसुद्धा खालच्या मसाल्यामध्ये आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. चांगलं भाजलं पाहिजे बेसन पीठसुद्धा, कच्चं राहता कामा नाही आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला. बेसन पीठसुद्धा व्यवस्थित भाजलेलं आहे. आता यामध्ये घालायचा एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला, तो घातलेला आहे मी. आता कांदासुद्धा आपल्याला चांगला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे खालच्या मसाल्यामध्ये. व्यवस्थित परतला पाहिजे कांदा आपला. गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही, मिडियम गॅसवरच आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे. कांदासुद्धा खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मी 3 ते 4 मिनिट परतून घेतलेला आहे. व्यवस्थित फ्राय झालेला आहे कांदा. आता यामध्ये घालायचे आपल्याला काही मसाले. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काळं मीठ. हे मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मसालेसुद्धा आपले व्यवस्थित परतून झाले पाहिजे खालच्या मसाल्यामध्ये. मसालासुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला उकडून घेतलेले बटाटे. मीडियम साईजचे 3 बटाटे उकडून घेतलेले ते घालायचे आपल्याला. तिन्ही बटाटे मी यामध्ये घातलेले आहेत व्यवस्थित हाताने मॅश करून. आता व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये आपल्याला हे बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. बटाटे व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडंसंच घालायचं आहे कारण आपण आमचूर पावडर आणि काळं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कमीच मीठ घालायचं आहे. त्यानंतर मी 1 चमचा साखर घेतलेली आहे, साखर घालायची आपल्याला. मीठ आणि साखर घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. मसाला बनवताना आपल्याला घाई करायची नाही, व्यवस्थित मसाला बनवायचा आहे, म्हणजे कचोरी आपली चवीला खूप छान लागते. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला आणखीन घालायचा आहे कारण आपण कांद्याची कचोरी बनवणार आहोत. इथं मी 1 छोटा कांदा उभा कापून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आपल्याला. कांदासुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला यामध्ये भरपूर वापरायचा आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण मसाला आपला गरम आहे, त्यामुळे कांदा व्यवस्थित आपला मऊ होतो ह्या मसाल्यामध्ये. गॅस मी बंद करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर याला हलवायचं आहे कारण आपला पॅन गरम आहे, खाली मसाला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाला 1 मिनिटभर. मस्त आपला कचोरीचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण खाली काढून याला थंड करून घेऊया. मैदासुद्धा आपला व्यवस्थित भिजलेला आहे.
असं मस्त झालेला आहे, एकदम असं नरम झालेला आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला किती मोठी छोटी साईज बनवायची त्या प्रकारे तुम्ही याचे गोळे बनवू शकता. सगळ्या पिठाचे आपल्याला अशा प्रकारेच असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे जे मसाला बनवला होता त्याचे सुद्धा गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचा एक गोळा घेऊन अशा प्रकारे याची पारी बनवायची आहे. बघू शकता. आता यामध्ये आपल्याला हा मसाला बनवून घेतलेला घालायचा आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला याचं तोंड बंद करायचं आहे, जेणेकरून आपण तळताना हे कचोरी फुटली नाही पाहिजे. अशा प्रकारे आता आपल्याला याला लाटायचं नाही, हातानंच थोडंसं असं प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कचोरीला शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारेच आपल्याला बाकीच्या सुद्धा राहिलेल्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा मस्त झालेल्या आहेत कचोऱ्या. आपल्या सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला एक कचोऱ्या एका कपड्यानं झाकून ठेवायच्या आहेत, कॉटनच्या कपड्यानं. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मीडियम तेल गरम करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कचोऱ्या सोडायच्या आहेत. तुम्ही बघू शकता कचोरी घातल्यानंतर थोडेसे बुडबुडे येत आहेत. एवढंच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. कढईत बसलेल्या एवढ्या मी कचोऱ्या सोडलेल्या आहेत. त्याला टाकल्या आपल्याला अजिबात हलवायचं नाही. हे थोडंसं तळल्यानंतर आपोआप वर येतात, नंतरच आपल्याला हलवायचं आहे. 2 मिनिट मी असंच ठेवलेलं होतं. खालून थोडीशी आपली कचोरी थोडीशी तळलेली आहे. आता आपण पलटी करून घेऊया. मला व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे. सगळ्या कचोऱ्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत. तर गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं नाही, एकदम बारीक गॅसवरच आपल्याला एक कचोरी तळायची आहे, म्हणजे व्यवस्थित तळल्या जाते. आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट खालून तळू द्यायची आहे, नंतर पलटी करायची आहे. दुसरी बाजूसुद्धा आपण पलटी करून घेऊया. कचोरी तळण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिट लागतात. त्याच्यामुळे आपल्याला घाई करायची नाही. तळताना व्यवस्थित मीडियम गॅसवरच आपल्याला ही कचोरी तळायची आहे. व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर होऊ द्यायचा आहे कचोरीचा. मस्त कलर आलेला आहे आपल्या कचोरीला. मला एक बॅच तळण्यासाठी 6 ते 7 मिनिट लागलेलं आहे कचोरी तळण्यासाठी. व्यवस्थित आपली कचोरी तळलेली आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया. अशी मस्त तळलेली आहे, कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे. बघू शकता असे मस्त तळलेले आहे कचोरी आपली. हे काढून घेऊन आपण दुसरीसुद्धा बॅच तळून घेणार आहोत. राहिलेल्या कचोऱ्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता गरमागरम आपली कांद्याची कचोरी तयार झालेली आहे. तुम्हाला एक फोडून दाखवते. अशी मस्त गरमागरम आपली कचोरी तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते. तुम्ही हिरव्या मिरची बरोबर तळलेल्या किंवा सॉस बरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.
माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.